पोस्ट खात्यातील अल्पबचत एजन्सी असलेल्या एका महिलेने काही लोकांचे पैसे पोस्ट खात्यात न भरताच कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. दरम्यान या प्रकारानंतर संबंधित महिलेचे प्रधान क्षेत्रीय बचत योजना प्राधिकार पत्र तहसीलदारांनी रद्द केले आहे. तर दुसरीकडे या अपहार प्रकरणातील वरिष्ठ पोस्ट मास्तरसह तिघांना पोस्ट खात्याने तात्काळ निलंबित केले असल्याची माहिती पोस्ट कार्यालयातून मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी रात्री उशिरा देण्यात आली. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाने पोस्ट खात्यामार्फत महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजना सुरू केली आहे. त्याद्वारे महिलांना अल्पबचत एजन्सी दिल्या गेल्या. साताऱ्यातील पोस्ट खात्यात अनेक महिला अशा प्रकारच्या एजन्सी चालवित आहेत. दरम्यान साताऱ्यातील पोस्ट खात्यात एजंट म्हणून काम करणाऱ्या एका महिलेने 1,75,00,000चा अपहार केल्याचे समोर आले. त्या महिलेने अनेक लोकांकडून आर.डी. खात्यासाठी पैसे गोळा केले, मात्र ती रक्कम पोस्टात जमा केली नाही. तसेच संबंधित लोकांना आर.डी.चे पुस्तकही दिले नाही. हा प्रकार समोर आल्यानंतर खातेदारांनी पोस्टात जाऊन सोमवारी आंदोलन केले. तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी खातेदारांनी अप्पर पोलीस अधीक्षक अचल दलाल यांना भेटून संबंधित एजंट महिलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.